नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. महत्त्वाचा विषय, अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिवसापासून चालला आहे, सगळीकडे गाजावाजा सुरू आहे सगळा. कोण म्हणजे इतकी गोष्ट ही वाढली, इतकी गोष्ट वाढली आहे की आता दंगलीच घडलेत असं बोलायला काही हरकत नाही. नागपूरची दंगल ही त्यातलं एक महत्त्वाचं उत्तम उदाहरण होते की आता हे इतक्या लेवलला येऊन पोहोचलं आहे की उद्या कुठेही काहीही देशामध्ये होऊ शकतं. पण खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का? नक्की का औरंगजेबाची कबर तोडायची किंवा कबर नाही तोडायची? ते जे काही त्यांनी कबरीचा भाग आहे तो तोडायचा नाहीये, पण नक्की का ते उदात्तीकरणावरती हात घालायचा आहे, या महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. प्रत्येक मुस्लिम बांधवांना देखील ऐकावं, प्रत्येकानं इथल्या देशातल्या प्रत्येकानं ऐकावं की हा मुद्दा आणि हा विषय का महत्त्वाचा आहे. प्रश्न झाला छावा चित्रपटापासून. आता ते काय छावा चित्रपट काय कबर तोडण्यासाठी काढलेला चित्रपट नाहीये, येणारच होता. तो खरा इतिहास आहे. खरा इतिहास ऐकल्यानंतर लोकांना उफळून येणारच होतं. कित्येक मुस्लिम लोकांनी देखील, कित्येक देशातल्या जे चांगले मुस्लिम आहेत त्यांनी देखील सांगितलं की हा चित्रपट येणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यानं खरोखर रिॲलिटी संपूर्ण जगासमोर आणली. छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग, त्यांचं शौर्य सगळं जगासमोर आणलं. हा चित्रपट येणं अत्यंत महत्त्वाचं होतं. पण त्या चित्रपटानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक उलथापालथी झाल्या. संतोष देशमुखांचा हत्येच्या सगळ्या गोष्टींची महत्त्वाची केस जी सरकारवरती येऊन ठेपली होती ती सगळी झाली. मग त्याला झाकण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढला की काय ते असोत, पण तो विषय निघाला आणि निघाल्यानंतर तो इतका चिघळायला लागला की सगळ्या ती मुस्लिम लोक, सगळी संघटना, इकडे हिंदू संघटना सगळ्या एकमेकांशी भिडू लागल्या आणि सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. पण अत्यंत महत्त्वाचं उत्तर मला सापडलं की हे का थांबवायचं आहे, हे उदात्तीकरण का तोडायचं आहे किंवा हे सगळ्या गोष्टी का मिटवायच्या आहेत. त्याच्या मागचं खरंच राजकीय पार्श्वभूमी आहे की फक्त दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये दंगल पेटवायची गोष्ट आहे की नक्की काय आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय. कुणीही व्हिडिओ सोडून पुढे कुठेही जाऊ नका आणि ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. कोणी मुस्लिम असो, हिंदू, सगळे कुठल्या जाती धर्माचे लोक असो, सर्वांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि निधनाची वार्ता कळाल्यानंतर औरंगजेब त्याच्या डोक्यावरचा मुकुट काढून खाली ठेवतो, नमाजाच्या रुखाता पडायला लागतो आणि सांगतो की ठीक आहे, शिवाजी गेला, शिवा मला काय हे नाही आहे, पण एक चांगला उत्तम राजा, एक उत्तम शासक म्हणून, माझा एक उत्तम विरोधक म्हणून शिवाजी गेला, त्याचं दुःख मला होतंय. हे शब्द औरंगजेबाचे होते. त्यानंतर काही दिवसांनंतर औरंगजेब खाली दक्षिणेकडे यायला निघाला. तो दक्षिणेकडे यायच्या आधी त्याची कित्येक पत्र इकडं सरदारांना येत जात असत महाराष्ट्रातल्या, आणि तो सांगतोय की हा शिवाजी मला आजही छळतोय, हा शिवाजी गेलाय पण मला असं का वाटतंय की शिवाजी अजून जिवंत आहे. हा औरंगजेब लिहितोय, त्याची पत्र आहेत, अस्सल पत्र, की शिवाजी मला छळतोय, शिवाजीचा विचार मला छळतोय, मला असं वाटतंय की हा शिवाजी गेलाय पण याचं साम्राज्य अजून दुपटीनं मोठं होत आहे. असं मनातून वाटणारा औरंगजेब ताडदिशी उठला. संपूर्ण सैन्यासह आपलं सिंहासन आणि आपलं सगळं ऐशो आरामाची सगळी जिंदगी त्यागून तो दक्षिणेकडे आला आणि महाराष्ट्रामध्ये स्थायिक झाला. पुढची 27 वर्ष त्यानं मराठ्यांशी लढा दिला. त्या लढ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका होती. संताजी धनाजी होते, ताराराणी होत्या. हे सगळं करत असताना 27 वर्ष तो औरंगजेब फक्त एकच गोष्ट म्हणत राहिला कि शिवाजी गया लेकिन उसकी सोच पीछे छोड़ के गया, उसकी सोच अभी भी जिंदा है. ही गोष्ट काय महत्त्वाची तुम्हाला माहिती आहे की शिवाजी गेला, छत्रपती शिवाजी महाराज गेले. तो औरंगजेब असं म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज गेले पण त्याचे विचार मागे आहेत आणि ते विचार इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांना लढण्याची प्रेरणा देत आहेत. हा औरंगजेब कत्तली करणारा, हा औरंगजेब देवळं उद्ध्वस्त करणारा, बाकीच्या धर्मांना मारून टाकणारा, शेतकऱ्यांना बेचिराग करून त्यांच्या देह झाडांना लटकवून टाकणारा, पोरी बाळींना भोगणारी त्यांची सगळी ती लोक, जिथं सोन्याचा नांगर छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरवला तिथून अक्षरशः काळा धूर बाहेर पडत होता आणि संपूर्ण अंधकार पसरला होता. असा हाकार करणारा हा औरंगजेब त्यानं 27 वर्ष महाराष्ट्राला त्रास दिलाच. आणि तो तिथं गेला, आपल्या त्या खुलताबादमध्ये त्याच्या शेवटचा त्यानं प्राण सोडला. तिथं त्याची मशीद बांधली. पुढचा काळ मराठेशाहीचा गेला. ही सगळी लोक दबून राहिली. मी तुम्हाला काल मागेही म्हटलं की आजचे जे मुस्लिम आहेत त्यातले अर्धे जर धर्मपरिवर्तन केलेले आहेत, अर्ध्यांचं कनेक्शन तर ते मुघलांपासूनच आलेलं आहे. म्हणजे ते काय असं काय हे नाही आहे. हे त्या काळाची सगळी लोक, आज हे जंजिऱ्यावरची सिद्धी, आज ही बोटी चालवत आहेत आपले सिद्धी, आज वंशज आहेत ते, आज आपल्याकडे नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळी सगळ्या पुढे चालत आल्या, हीच ती सगळी लोक. पण का उदात्तीकरण करायचं नाही आपल्याला, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तो फरक मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती गेल्यानंतर, रायगडावरती गेल्यानंतर आपण आदरानं मस्तक झुकवतो आणि ते झुकवत असताना आपण मनामध्ये एकच विचार करतो की या राजाकडून शिकवण घ्यायची काय. प्रश्न विचारांचा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघा, ही कुमक काय या गोष्टीची. प्रश्न 2 विचारांचा आहे.
एक विचार आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, एक विचार आहे जो औरंगजेबाचा आहे. एका विचाराला मारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेब इथं आला, कारण त्याला माहिती होतं हा राजा मेलाय. पण या राजाच्या मागचे जे विचार आहेत ते जर जिवंत झाले आणि पुन्हा जर पेटून उठले तर हे साम्राज्य आपल्या हातातून जाईल आणि असे कित्येक जण उभे राहतील जे आपल्याला शह देऊ शकतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन विचारांतला फरक समजून घेतल्यानंतर मग आपल्याला समजतं की करायचं काय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर गेल्यानंतर आपण काय म्हणतो, त्यांची शिकवण काय घ्यायचं, की हे रयतेचं राज्य व्हावं, म्हणजे गोरगरिबांचं राज्य व्हावं, ना की विशिष्ट धर्माचं राज्य व्हावं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ज्याच्यामध्ये सगळे जाती धर्माची लोक आली पण जे इथल्या मातीला मानतील, म्हणून त्याला हिंदवी स्वराज्य. दुसरी गोष्ट म्हणजे या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर होईल, शेतकरी जगला जाईल. समजतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? विचार बघा कसे आहेत, सर्वव्यापी विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची बोटं छाटायला जातात, पण तिथं असलेल्या 5-50 स्त्रियांना, मावळ्यांना सांगतात की इथल्या एकाही स्त्रीकडे तुमची वाकडी नजर जाता कामा नये. तो शाहिस्तेखान तिथून निघून जातो, पण त्याच्या स्त्रिया सांगतात की असा शिवा, असा राजा की जो स्त्रीला देव्हाऱ्यातली देवता मानतो. विचारांचा फरक बघा काय. एकीकडे औरंगजेबाचे विचार घ्या, की जो स्वतःच्या बापाला डांबून ठेवतो स्वार्थासाठी, जो स्वतःच्या सैन्याला मारतो, स्वतःच्या भावांना मारून टाकतो, कित्येक ठिकाणी नुसत्या दंगलीने सगळ्या गोष्टी करत बसतो. हा उद्ध्वस्त असा विचार. ही दोन प्रेरणास्थान आपण समजूयात. हे प्रेरणास्थान त्यांच्यासाठी असेल जसं आपलं आहे, पण इथला फरक काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर गेल्यानंतर आपण प्रेरणानं, ऊर्जा स्त्रोतानं भरतो. मग तो कोणत्याही जातीचा आणि धर्माचा व्यक्ती असो, त्याला कळतं की हा राजा आहे. औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर आपल्याला कट्टरतावाद झळकतो. तिथं गेल्यानंतर हाक्कार दिसतो. जिथं स्त्रीला देवाऱ्यातली देवता मानलं जात नाही, जिथं स्वतःचा धर्मच कसा कट्टर आहे हेच सांगितलं जातं आणि दुसऱ्याचा अनादर केला जातो. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. अफजल खानाची कबरीच्या बाजूचं सगळं उदात्तीकरण तोडलं. अफजल खानाकडून येणाऱ्या पिढी काय प्रेरणा घेणार होती? काय प्रेरणा घेणार होती? त्याच्या काय त्या बायका मारून टाकल्या त्या, म्हणजे तो इकडे लढायला होता म्हणून तिकडे बायका सगळ्या मारून त्यांना पुरून दफन करून टाकल्या. ही प्रेरणा घ्यायची? औरंगजेबाकडनं काय प्रेरणा घ्यायची? दुसऱ्यांच्या धर्मांना सगळं संपून टाका आणि स्वतः फक्त उभे राहा, ही प्रेरणा घ्यायची? देश कुठं चालला आहे, जग कुठं चाललं आहे, प्रेरणा कशाची पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त काय लढाया नाही केल्या, अर्थकारण, प्रधानमंडळ, इथली प्रत्येक गोष्ट त्यांनी उभी केली आणि त्यावेळचं सुराज्य त्यांनी उभं करून दाखवलं. ही प्रेरणा घ्यायची की एकीकडे फक्त लूटपाट, कत्तली, बस एवढंच? ही प्रेरणा घ्यायची. फरक तुम्हाला समजला की नक्की कबरीचं उदात्तीकरण का तोडायचं आहे? विचार महत्त्वाचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे विचार जोपर्यंत जिवंत राहतील, जोपर्यंत या गोष्टीचं उदात्तीकरण होत राहील. त्या मुस्लिम लोकांनाही माझ्या सांगणं आहे की जास्त काळ नाही चालत कुठली गोष्ट. हा उन्माद आणि हा माज असे कित्येक आले, कित्येक 7 समुद्रा पलीकडून इथं आले. हुमायूं, बाबर आणि कोण अल्लाउद्दीन खिलजीन, अब्दालीन बिब्दाल इथं आले, औरंगजेब. पण त्यांना याच मातीत शहक द्यावा लागला किंवा संपूर्ण आपलं ही गोष्ट संपवावी लागली. त्याचं कारण म्हणजे ते नीतिमत्तेची लढाई लढत नव्हते, ते शौर्याची, ते स्वाभिमानाची लढाई लढत नव्हते. ही गोष्ट लक्षात घ्या. कधी मराठे तिकडं पेशावर ह्याच्यापर्यंत गेले म्हणून ते सांगत नाहीत की पाकिस्तान आमचं आहे, बलुचिस्तानचे आज ही मराठे जिवंत आहेत म्हणून ते सांगत नाहीत की हे आमचं आहे. आम्ही नाही सांगत, ठीक आहे आम्हाला दिली ना त्या भारताची सीमा आखून, ठीक आहे हेच आमचं देश, हाच आमचं राज्य, हेच आमचं स्वराज्य. पण हे इसको मुस्लिम राष्ट्र बना देंगे, उसको मुस्लिम राष्ट्र बना देंगे, ये हमारे हाथ में लेंगे, वो हमारे हाथ में लेंगे. सगळीकडे फक्त हाच कट्टरतावादाचा विचार आणि काही भांडवळ आपल्यातले सेक्युलरवादी त्यांच्या पाठीशी त्यांना घालतात. त्याच्यासारखं दुर्दैव नाही. नागपूरमध्ये जी घटना घडली, कुणी पथराव केला, कुणी तलवारी काढल्या, कुणी पोलिसांवरती हात चालवले, हा कट्टरतावादाचा विचार आला तरी कुठून? याचा विचार आपण कधी केला आहे? खरंच याचा विचार आपण कधी केला आहे? त्या गोष्टी आज हाताबाहेर जात नाहीत मग ठीक आहे, पण ज्या दिवशी हाताबाहेर जातील त्या दिवशी पोलिसांना, जे पोलिसांना घाबरत नाहीत ना, पोलिसांना काय तुम्ही ना आम्ही घेऊन बसलाय, काय तुम्ही ना आम्ही, तू राष्ट्रवादीचा आहेस का शिवसेनेचा आहेस का कुठल्या पक्षाचा आहेस, तुला घंटा बघणार नाहीत. हे सर्वांनी लक्षात घ्या. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे देशासाठी, देशासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे अनेक जण सांगतात नाही की भांडणं लावली जातात, हे BJPवाले भांडणं लावतात. काही भांडणं लावली जात नाहीत. चुकीचा इतिहास झाला आहे, त्याला फक्त सरळ करायचं आहे. आता घर झाडायचं आहे तर धूळ तर उडणारच. आता तेवढी सहन करायला फक्त शिका. घर एकदा स्वच्छ झालं की मग काही टेन्शन नाही. हे जे सांगतात ना की हा देश फक्त हिंदूंचाच आहे, इथं बाकीच्यांनी राहू नये, त्या अवलादींना मला फक्त एक सांगायचं आहे की हा देश इथल्या प्रत्येक जाती आणि धर्माच्या माणसाचा देश आहे. जो या देशावरती प्रेम करतो, इथल्या मातीचा अभिमान बाळगतो, इथल्या मातीचे संस्कार ज्याच्यामध्ये आहेत, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तो आमच्यासाठी इथला भारतीय आहे. पण जो पाकिस्तानमध्ये
काय घडलं तर त्याचा आनंदोत्सव इथं साजरा करतो, ती अवलाद या देशात राहता कामा नये. राहता कामा नये हे प्रत्येक नागरिकानं, भारतीयाने, हिंदूंनी, कोणत्याही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी लक्षात ठेवायचं की बाकीच्यांचा जल्लोष जर तुम्ही इथं येऊन साजरा करत असाल तर मग तुमची पिलावळ ठेचल्याशिवाय खरंच शांत बसणं आपल्याला तरी जमणार नाही. त्यामुळे ही सगळी गोष्ट प्रत्येक मुस्लिम बांधवानं, प्रत्येकानं ही समजून घ्यावी की हा नक्की वाद काय, हे नक्की काय करायचं आपल्याला, कशासाठी करायचं आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.